वळतो दुसऱ्या बातमीकडे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना भारतरत्न द्या असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून मागणी करण्यात येते. मुनगंटीवारांच्या मागणीला सर्वपक्षीय 100 आमदारांचा पाठिंबा आहे. तर 100 आमदारांच्या सह्यांचं पत्र आज विधिमंडळात सादर केलं जाणार आहे. राज्य शासनानं केंद्राकडे आग्रह धरत शिफारस करण्याची विनंती केलेली आहे. तर सुधीर मुनगंटीवारांनी पंतप्रधान मोदींनाही तसं पत्र लिहिलं आहे. या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत. चेतन, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून ही महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात अधिकचा तपशील. जी नक्कीच आपण पाहिलं तर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी एक मोठी मागणी जी आहे ती केलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी जी आहे ही आता सुधीर मुनगंटीवार यांनी केलेली आहे. आणि याचसोबत या मागणीला सर्वपक्षीय 100 आमदारांचा पाठिंबा देखील प्राप्त झालेला आहे. आणि तब्बल 100 आमदारांच्या सह्यांचं पत्र जे आहे ते आज विधिमंडळात सादर केलं जाणार असून राज्य शासनाने केंद्राकडे आग्रह धरत शिफारस करण्याची विनंती जी आहे ती देखील समोर येते आहे. यासोबत सुधीर मुनगंटीवार जे आहेत यांच्याकडून एक पत्र जे आहे या संदर्भातलं हे पंतप्रधान यांना लिहिलेलं आहे. आणि या पत्रामध्ये पाहायचं झालं तर ही ज्योतिबा फुले असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील यांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी जी आहे ही जनतेच्या वतीनं करण्यात आल्याचं देखील या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे. आणि त्याचसोबत या 100 आमदारांच्या सह्या ज्या पत्रात आहे ह्या सह्या देखील या पत्रामध्ये नमूद केल्याचं पाहायला मिळतं. ठीक. धन्यवाद चेतन, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.